नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पीओ पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे। याची जाहिरात पण प्रसिद्ध झाली आहे आणि या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर इन डिटेलमध्ये ऑफिशियल माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आवडल्यास व्हिडिओ शेअर पण करा। एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसर या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे। यामध्ये एकूण 1500 पदे आहेत। तुम्ही पाहू शकता एकूण 1500 पदांची जाहिरात आहे। तर मित्रांनो, ही जी आहे ती ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जाहिरातची। याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊयात। तर यामध्ये एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसर या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे। तुम्ही पाहू शकता भरती प्रक्रियेचा कालावधी जो आहे तो तुम्ही पाहू शकता। टेंटेटिव्ह रिक्रुटमेंट शेड्यूल त्यांनी ते दिलेलं आहे। जी फेज 1 एक्झामिनेशन जे आहे ते प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ते पण ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे। फेज 2 ऑनलाईन मेन एक्झामिनेशन सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे आणि फेज 3 जी आहे ती सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप ए एक्झरसाइज अँड इंटरव्ह्यू ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे। यासाठी अर्ज प्रक्रियेचा कालावधी काय आहे त्याकडे आपण वळूयात। यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्या एकूण 1500 आहेत आणि ते त्यांनी कॅटेगरी वाईज वॅकन्सीचा चार्ट दिला आहे। टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ इव्हेंट इज ॲज फॉलोज त्यांनी म्हणलं आहे। यामध्ये इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख जी आहे ती 18 जून ते 8 जुलै इथपर्यंत तुम्हाला अर्ज प्रक्रिया जी आहे ती बँकेने सुरू ठेवलेली आहे। इथपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील। त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी जी आहे ते पण सेम तारीख आहे 18 जून ते 8 जुलै आणि तुमचं जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं कॉल लेटर आहे दुसऱ्या-तिसऱ्या जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येऊ शकतं। फेज 1 ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे। जी मेन्स एक्झामिनेशन आहे ती सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे। त्याचबरोबर फेज 3 जो आहे तो त्यामध्ये इंटरव्ह्यू आणि सायकोमेट्रिक टेस्ट आहे ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात। एज लिमिट जे आहे ते मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्ष इथे त्यांनी तारीख सांगितली आहे ॲज ऑन 1/4/2026। त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे। ओबीसी साठी नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। त्याचबरोबर SC ST यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। पीडब्ल्यूबीडी मध्ये UREW साठी 10 वर्षाचं, ओबीसीचं 13 वर्षाचं आणि SC ST साठी 15 वर्ष। तसेच एक्स सर्व्हिसमॅन कमिशनड ऑफिसर इन्क्लुडिंग इमर्जन्सी कमिशनड ऑफिसर यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेलं आहे। आपण आता अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे आणि शैक्षणिक पात्रतेच्या गणण्याचा जो दिनांक आहे तो 30/9/2026 पासून तुमची शैक्षणिक पात्रता गणली जाईल असं त्यांनी म्हणलं आहे। यामध्ये कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त पदवी चालते आहे। तुम्ही पाहू शकता ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ॲज सच ॲज सेंट्रल गव्हर्नमेंट असं त्यांनी म्हणलेलं आहे। आणि ते रिझर्वेशन पर्सन्स विथ बेंचमार्क विथ डिसेबिलिटी PWBDची इथे अधिक माहिती दिली आहे। ही माहिती तुम्ही पाहू शकता। माहितीसाठी एक्झामिनेशन पॅटर्न काय आहे तो आपण पाहूयात। तत्पूर्वी आपण नंबर ऑफ चान्सेस म्हणजे तुम्हाला किती अटेम्प्ट देता येतात कॅटेगरीनुसार पाहून घेऊयात। UREW साठी तुम्हाला मॅक्स परमिसिबल नंबर ऑफ चान्सेस जे आहेत ते 6 आहेत। URPWBD, EWS PWBD, OBC PWBD याच्यासाठी 9 अटेम्प्ट आहेत या परीक्षेसाठी। तसेच SC ST PWBD, ST ST PWBD यांच्यासाठी नो रिस्ट्रिक्शन आहेत। नंबर ऑफ चान्सेस तुम्हाला कॅटेगरीनुसार आपण पाहिले आहेत। एवढ्या वेळा तुम्हाला ही एक्झाम देता येत आहे। सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फेज 1 जो आहे तो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे। यामध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये निवड प्रक्रिया जी आहे ती 3 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। पहिल्यांदा प्रिलिम एक्झामिनेशन, दुसऱ्यांदा मेन्स एक्झामिनेशन होणार आणि मेन्स एक्झाम नंतर तुमचं सायकोमेट्रिक टेस्ट प्लस इंटरव्ह्यू होणार आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार असं इथे निवड प्रक्रिया आहे। 3 टप्प्यामध्ये ही निवड प्रक्रिया आहे। फेज 1 पाहून घेऊयात। तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुम्ही पाहू शकता इंग्लिश लँग्वेज असणार आहे। यासाठी 40 प्रश्न असणार आहेत। इथे तुम्ही मार्क पाहू शकता। टोटल मॅक्सिमम मार्क जे आहेत ते 100 आहेत आणि यासाठी ड्युरेशन जो आहे तो 20 मिनिट आहे इंग्लिश लँग्वेजसाठी। त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 30 प्रश्न, टोटल मार्क 100, मॅक्सिमम मार्क 100 आणि ड्युरेशन 20 मिनिटाची। रिजनिंग ॲबिलिटीसाठी 30 प्रश्न, टोटल मॅक्सिमम मार्क 100, 20 मिनिटे आणि एकूण 1 तास हा वेळ असणार आहे आणि एकूण 100 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत। 100 प्रश्न, वेळ 1 तास। त्यानंतर मेन्स परीक्षेचं आपण पाहूयात। त्यामध्ये इथे मेन्स परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये
द ड्युरेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इज 3 तास. 3 तास तुमच्याकडे वेळ असणार आहे. अँड ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी 3 तास अँड कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन ऑफ टोटल 200 मार्क. 3 तास वेळ असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी आणि 4 सेक्शन असणार आहेत आणि 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. त्यामध्ये पहिली टेस्ट आहे रिजनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. यासाठी 40 प्रश्न असणार आहेत 60 मार्कासाठी. यासाठी ड्युरेशन 50 मिनिटाची. दुसरेच आहे तो टेस्ट डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन आणि यासाठी 30 प्रश्न 60 मार्कासाठी. वेळ आहे 45 मिनिटे. तिसरी टेस्ट जी आहे ती जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज. यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन, प्रश्नांची संख्या 60, मार्क्सची संख्या 60 आणि ड्युरेशन जे आहे ते 45 मिनिट आहे. टेस्ट चौथी यासाठी इंग्लिश लँग्वेजसाठी नंबर ऑफ क्वेश्चन 40, मॅक्सिमम मार्क 20 आणि ड्युरेशन जी आहे ती 40 मिनिट असणार आहे. टोटल प्रश्नांची संख्या 170, टोटल मार्कांची संख्या 200 आणि ड्युरेशन जी आहे ती 3 तास असणार आहे. आणि 3 तास ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर, कम्युनिकेशन स्किल यामध्ये तुम्हाला ईमेल 1 आउट ऑफ 2 ऑप्शन, सिच्युएशन ॲनालिसिस 1 आउट ऑफ 2 ऑप्शन, आयदर रिपोर्ट्स रायटिंग ऑर प्रिसाइज रायटिंग एनी 1 आउट ऑफ 2 ऑप्शन हे विषय असणार आहेत डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये. आणि यासाठी नंबर ऑफ प्रश्नांची संख्या जी आहे ती 3 आहे, मार्कांची संख्या 30 आहे आणि यासाठी वेळ असणार आहे 30 मिनिटे. तर आपण एकूण पाहता दोन्ही सेक्शन आपण बघितले, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. तर टोटल मार्क्स होतात 230 आणि ड्युरेशन जे आहे ती 3 तास 30 मिनिटे. ह्या परीक्षेसाठी कालावधी जो आहे तो 3 तास 30 मिनिटांचा देण्यात आलेला आहे. निगेटिव्ह मार्किंग काय आहे तर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर ॲप्लिकेबल टू बोथ प्रिलिमिनरी अँड मेन एक्झामिनेशन. तर 1/4 ऑफ मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ॲज पेनल्टी टू अराइव्ह ॲट करेक्टेड स्कोर. तर मित्रांनो, तुमचं जर का प्रश्न चुकला असेल तर बरोबर प्रश्नातून 1/4 मार्क तुमचे कट केले जातील. आणि फेज 3 जो आहे तो कॉम्प्रोमाइज ऑफ सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्झरसाइज अँड पर्सनल इंटरव्ह्यू. सायकोमेट्रिक टेस्टमध्ये तुम्ही पाहू शकता तर ग्रुप एक्झरसाइज होणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. यामध्ये मॅक्सिमम मार्क देण्यात आले आहेत. ग्रुप एक्झरसाइज जी आहे ती 20 मार्काची असणार आहे आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 30 मार्काचा असणार आहे. दोन्ही मार्कांची बेरीज केली तर टोटल मार्क जे आहेत ते 50 मार्क आहेत. ग्रुप एक्झरसाइजचे 20 मार्क, इंटरव्ह्यूचे 30 मार्क, टोटल मार्क 50. टोटल 50 मार्कांचं तुमची निवड प्रक्रियेचा तिसरा टप्पा कॉम्प्रोमाइज ऑफ सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्झरसाइज अँड पर्सनल इंटरव्ह्यू हा 50 मार्काचा असणार आहे. त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे आणि फायनल सिलेक्शन जे आहे ते SBI करिअर, इथे तुम्ही पाहू शकता रिझल्ट पब्लिकेशनची जी वेबसाईट आहे ती SBIbank.in वेब करिअर्स करंट ओपनिंग येथे रिझल्ट पब्लिश केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबरोबर एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ते आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये कोणते एक्झामिनेशन सेंटर आहेत तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा त्यांनी प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यात तुम्ही पाहू शकता अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR. त्याचबरोबर आता मेन्स परीक्षेसाठी पण एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई MMR रिजन हे एवढे एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत महाराष्ट्र राज्यासाठी प्री आणि मेन्स या एक्झामिनेशन पदासाठी. सॅलरी काय आहे ते आपण जाणून घेऊयात. या पदासाठी सॅलरी आहे ती स्टार्टिंग बेसिक पे जे आहे ते 48,480 आहे. प्लस तुम्हाला 4 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट भेटणार आहेत आणि तुम्हाला द ऑफिशियल विल बी एलिजिबल फॉर DA, HRA, CCA, PF, कंट्रीब्युटरी पेन्शन फंड दॅट इज NPS हे पण तुम्हाला भेटणार आहे. LFC मेडिकल फॅसिलिटीज तुम्हाला देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रिलीज रेंटल फॅसिलिटी एक्सेट्रा अँड अदर अलाउन्सेस अँड परक्युसिट्स ॲज पर रूल इन फोर्स फ्रॉम द टाइम टू टाइम. वेळोवेळी तुम्हाला हे भत्ते दिले जाणार आहेत. अँड द अप्रॉक्सिमेट CTC ॲट इनिशियल स्केल ऑफ पे ॲट मुंबई सेंटर इज ₹21.97 lakh असं त्यांनी म्हणलेलं आहे. CTC ॲट इनिशियल स्केल ऑफ पे जो आहे मुंबई सेंटर तो 21.97 लाख असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि याची जी सॅलरी आहे ती 48,480 आहे स्टार्टिंग सॅलरी. आणि ॲप्लिकेबल टू ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 यासाठी ॲप्लिकेबल आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहूयात मित्रांनो आता जॉईनिंग, ट्रेनिंग आणि करिअर पाथ काय असणार आहे. तर जॉईनिंग ट्रेनिंग तुम्ही पाहू शकता. द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी प्रोव्हाइडेड बेसिक बँकिंग नॉलेज थ्रू द ऑनलाईन कोर्स. तर तुमचं सिलेक्शन जेव्हा होतं तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं बँकिंग रिलेटेड ऑनलाईन कोर्सद्वारे.
आणि विच दे शॅल कम्प्लीट बिफोर जॉईनिंग होण्याच्या आधी तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यांना इथे बँकिंगचं नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं ऑनलाईन कोर्सद्वारे आणि द सिलेक्टेड कॅन्डिडेट ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग विल हॅव एक्झिक्यूट अ बॉन्ड ऑफ व्हॅल्यू ऑफ 2 lakhs ओनली टू सर्व द बँक फॉर द मिनिमम पिरियड ऑफ 3 years. आणि यासाठी हाऊ टू अप्लाय तुम्ही पाहू शकता. यावरती प्रक्रियेसाठी इथे तुम्ही ॲप्लिकेशन जो आहे तो तुम्हाला हाऊ टू अप्लाय इथे https://sbibank.in वेब करिअर्स करंट ओपनिंग या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन अर्ज भरता येईल. तर मित्रांनो, ही अधिकृत माहिती होती SBI PO या भरतीबद्दलची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.